नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसाठी जे विद्यार्थी अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा जो काही महिना चालू आहे हा एप्रिलचा महिना चालू आहे. आजची 4 तारीख आहे. उद्या 5 तारीख आहे. उद्यापर्यंत जे काही कोर्टाकडनं उत्तर आलेलं आहे की याचिका टाकलेली होती आणि त्या याचिकेचं उत्तर जे काय आहे तर 5 एप्रिलपर्यंत शासनाने TET आणि TITचं वेळापत्रक जाहीर करावं. आता उद्या 5 तारीख आहे तर उद्या खरंच जाहीर होतं की नाही हे बघावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि त्या आचारसंहितेमध्ये परिपत्रक निघतं का किंवा काही जाहिरात निघते का किंवा आदेश निघतात का हे बघणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तोंडी का असेना पण काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. TET आणि TIT या 2 परीक्षा शिक्षक होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता चॅनलला जे काही चॅनल आहे अभ्यासनगरी आपलं आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2023 हे पण चॅनल आहे. दोघी चॅनलांना तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण इयत्ता 4थीचं शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यानंतर इयत्ता 5वीचं आपण असे घडलो आणि इयत्ता 6वीचं पुस्तक जे पण काही इतिहासाचे पुस्तक आहेत, पाठ्यपुस्तकांवर प्रश्न येतात, मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या यांचा सगळा सराव आणि जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला माहीत व्हावे म्हणून TETचा जो काही अभ्यास आहे तो आपल्या चॅनलला सुरू केलेला आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही माहिती शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. बरेच चांगले यूट्यूबर आहेत ते TETसाठी क्लासेस घेत आहेत, पण किंवा एखादं पुस्तक तुम्ही आणलं आणि त्या पुस्तकातनं अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्हाला योग्य असं पुस्तकातनं माहिती मिळणार नाही. आणि TETचा जर अभ्यास करायचा असेल तर पाठ्यपुस्तकच तुम्हाला वाचावं लागेल, कारण शेवटी उत्तर हे पाठ्यपुस्तकाचंच ग्राह्य धरलं जातं. अन्यथा इतर जे काही पुस्तकं आहेत तयार केलेले लेखकांनी TETसाठी स्पेशली पुस्तकं तयार केलेले आहेत, तिथे काही माहिती अपूर्ण असते, काही पूर्ण असते, काही मध्यम असते. कशाही प्रकारची माहिती आपण वाचून पेपराला जातो आणि प्रश्न हे वेगवेगळे असतात. तिथे गेल्यानंतर समजतं की प्रश्नांची लेवल काय होती. तर एका पुस्तकावर डिपेंड न राहता तुम्हाला एका विषयासाठी जवळजवळ 10 ते 15 पुस्तकं रेफर करावे लागतील. परिसर अभ्यासासाठी तर तुम्हाला पाठ्यपुस्तकच वाचावे लागतील जे महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्राची TET जर द्यायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचेच पुस्तकं वाचावे लागतील. आणि तुम्हाला जर केंद्राची CTT द्यायची असेल तर तुम्हाला NCERTचे पुस्तकं वाचावे लागतील. आणि NCERTचा सिलेबस आणि महाटेटचा सिलेबस हा वेगवेगळा आहे. आपण चर्चा करूया पेपर 2साठी. तर पेपर 2साठी पण मला असं म्हणावंसं वाटेल की इतिहासाचे जे काही पुस्तकं आहेत ते पुस्तकं समाजसुधारक असतील, त्यानंतर इयत्ता 8वीपासून पुढचं जे काही इतिहास आहे, इयत्ता 8वीपासूनचं जे काही विज्ञान आहे ते पण तुम्हाला वाचावं लागेल. आणि पेपर 2साठी मला असं म्हणायचं आहे की तुम्ही विषय निवडताना समाजशास्त्र जर तुमचं आर्ट असेल, आर्टमध्ये तुमचं स्पेशल मराठी असेल, मानसशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, तुमचं कॉमर्स असेल तर तुम्ही समाजशास्त्रामधनं पेपर देऊ शकतात. आणि तुमचं जर मॅथ असेल, तुमचं सायन्स असेल, सायन्समध्ये कुठून तुम्ही BA झालेले असणार, सायन्समध्ये तुमचं BEd झालेलं असेल, मॅथ आणि सायन्ससाठी तुम्ही पात्र असणार तर तुम्हाला मॅथ आणि सायन्सच घ्यावं लागेल आणि त्यामध्येच तुम्हाला TET पास व्हावं लागेल. अन्यथा तुम्ही सायन्सला असणार आणि समाजशास्त्र विषयातनं जर तुम्ही TET पास झाले तर तिथेच तुम्ही बाद होतात, कारण या शिक्षक भरतीमध्ये बरेच विद्यार्थी असे बाद झालेले आहेत. जास्त मार्क असूनही TETच्या पेपराला विज्ञान आणि गणित हा विषय न घेता समाजशास्त्रामधून काही सायन्सचे विद्यार्थी पास झालेले आहेत. तर ही अशी मोठी चूक करू नका. आणि TETचा पेपर 1 जो आहे तो इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय कंपल्सरी आपल्याला घ्यावे लागतील, जे मराठी माध्यमासाठी आहे. तुमचं माध्यम हिंदी आहे, तुम्ही हिंदी घ्या. तुमचं माध्यम मराठी आहे तर तुम्हाला इंग्लिश हे घ्यावंच लागेल.
तिथे विषय असतात आणि ते विषय चॉईस करताना इंग्रजी हा कंपल्सरी आहे, मराठी हा कंपल्सरी आहे, परिसर अभ्यास आहे, त्यानंतर गणित आहे आणि मानसशास्त्र आहे. असे 5 विषय आहेत. पुस्तकं म्हणाल तर एक थोडक्यात सांगेन, कुठलंही ग्रामरचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते. ज्या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आहे ते तुम्ही वाचू शकतात मराठी ग्रामरसाठी. त्यामध्ये व्होकॅब्युलरी पण तुम्हाला वाचावी लागेल रोजच आणि तुम्हाला ग्रामर पण वाचावं लागेल. आता जशाला तसे मराठी ग्रामरचे वाक्य हे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातले येतात TETच्या पेपराला. इंग्रजीचं पण तेच आहे आणि मराठीचं पण तेच आहे. मानसशास्त्रासाठी चांगलं पुस्तक म्हणजे आपलं डिअरचं जे काही नवनीत आहे ते, मारुती शेळके सरांचं पुस्तक, सूर्याश्री सरांचं पुस्तक, त्यानंतर अन्नदाते सरांचं पुस्तक, त्यानंतर सागर प्रकाश यांचं पुस्तक, त्यानंतर मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका मानसशास्त्रासाठी वाचणं खूप गरजेचं आहे. आपल्या चॅनलला ते व्हिडिओ मी टाकते आहे मागच्या प्रश्नपत्रिकांचे, ते तुम्ही बघू शकतात आणि नोट्स काढणं सुरू करा, कारण आपली महाटेट ही जूनमध्ये नक्कीच होणार आहे आणि तुमच्यासाठी एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने आहेत आणि 3 महिन्यात तुमचा परिपूर्ण आणि योग्य असा अभ्यास होऊ शकतो जर तुम्ही म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. त्यासाठी मी मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.